8 मेच्या सकाळी महसूल विभागाने कोंडेश्वर मार्गावरील विटाभट्टी कारखान्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर 12 मेला भाजप नेते तुषार भारतीय यांनी थेट विटाभट्टी ठिकाणी दाखल होऊन सर्व घटनेची माहिती जाणून घेतली। मी दिल्ली असताना घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांसोबत फोनवर चर्चा करून अतिक्रमण कारवाई थांबवली। आता या कारवाई मागे कोण आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे। अतिक्रमण कारवाई करण्यात तहसीलदार मालक थोडी आहे, तहसीलदार कोणाच्या हातचं बाहुलं आहे, बावाजीचा मठ थोडी आहे असा संताप तुषार भारतीय यांनी तहसीलदार विजय लोखंडे बाबत व्यक्त केला। या कारवाईची चौकशी करण्यात यावी याकरिता पालकमंत्री, महसूल मंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीसकडे तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया तुषार भारतीय यांनी व्यक्त केली। 8 मेच्या दिवशी महसूल विभागाने अमरावती शहरातील कोंडेश्वर मार्गावरील असलेल्या विटाभट्टीवर अतिक्रमण कारवाई करण्यात आली। मेडिकलची शासकीय जागा अधीनस्थ असल्याचे कारण सांगून या ठिकाणी बेधडक बुलडोजर जेसीबी चालवून खोब्रागडे नामक विटाभट्टी मालकांचं अनेक नुकसान झाले आणि हीच माहिती मिळताच तुषार भारतीय सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती मिळाली आहे की येथील संपूर्ण विटाभट्टी मालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि न्यायालयात धाव घेतली असता 20 जूनपर्यंत यावर स्थगिती आली। महसूल विभागाने 20 मेपर्यंत स्थगिती दिली होती, मात्र विटाभट्टी मालकांनी संपूर्णतः न्यायालयात धाव घेतली। तुषार भारतीय हे सुद्धा दिल्लीत असताना त्यांनी सुद्धा तेथूनच संपर्क साधल्याचं त्यांनी माहिती दिली आहे। यासोबतच आपण आपल्यासोबत जोडलेला आहे तुषार भारतीय थेट कोंडेश्वरच्या याच खोब्रागडे विटाभट्टी मालकांच्या या विटाभट्टीवर भाऊ काय सांगाल माहिती? नाही, मी दिल्लीला होतो त्यावेळी फोन आला रोहतळेजींचा की इथे अशा पद्धतीचं सकाळी 8:30-9 वाजतापासूनच विटाभट्टी जेसीबीने तोडणं चालू आहे। मी ताबडतोब माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं की आचारसंहिता सुरू आहे, निवडणुका महाराष्ट्रात होते आहे, अशा पद्धतीचा जर तोडणं सुरू असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात होईल। कारण की या ठिकाणी कामगार काम करतात आहे, विटाभट्टी मालकांचं नुकसान होते आहे आणि विटा तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ना, त्यामुळे ते करणं योग्य होणार नाही। तुम्ही 1 महिना यांना मुदत द्या आणि हे काम थांबवा ताबडतोब। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी ते मान्य केलं की आपण थांबवू ते काम आणि त्यांनी ताबडतोब 5 मिनिटात हे तोडण्याचं काम थांबवलं। मला याच्यामध्ये एवढं म्हणणं आहे की विटाभट्टीचा विषय केवळ विटाभट्टी मालकांचा नाही आहे, कारण की आता येणारा पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भट्टा लागत नाही, बांधकामाचं काम सुरू राहतं। अशा स्थितीमध्ये जर हे असं तोडून टाकलं तर विटाचे भाव काय होईल आणि जो बिचारा गरीब आहे, जो बांधकाम करतो आहे, त्याला या विटाचे किती पैसे द्यावे लागेल। आणि म्हणून हा विषय केवळ विटाभट्टी मालकांचा नाही आहे, विटाभट्टी मालकाच्या बरोबरीने तिथे काम करणारे कामगार असेल, ज्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं असेल त्यांचा विषय असेल। त्यामुळे आम्हाला सामूहिकपणे याचा सकारात्मक विचार करावा लागेल। एक दुसरा भाग असा आहे की 25 वर्ष झाले ते इथे काम करतात आहे, मग जर ही जागा जर यांना पुन्हा देता येईल का कंटिन्यूमध्ये, तर ते देण्याचाही विचार झाला पाहिजे आणि एक ठरवून काहीतरी याचा पॅटर्न केला पाहिजे। कारण की विटाभट्टी म्हणजे लोकांना घरं बांधणे आहे, त्यांच्या डोक्यावर छप्पर आणणे इतका महत्त्वाचा हा उद्योग आहे आणि म्हणून याचा विचार जसा आपण MIDCमध्ये जागा वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी ठेवतो, तसं प्रत्येक ठिकाणी विटाभट्टींसाठी आपल्याला राखीव जागा ठेवावी लागेल, याचाही विचार करावा लागेल। या संदर्भात माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री माननीय विखे पाटील यांच्याशी पण माझी चर्चा झाली आहे। लवकरच यावर सक्षम असा तोडगा आपण काढू की याच्यात कोणाचं नुकसान होणार नाही, ना वीटपट्टी मालकांचं, ना कामगारांचं, ना ज्यांनी घर बांधायला घेतलेलं आहे त्यांचा पण जास्त पैसे द्यावे लागणार नाही। या पद्धतीने आपण या संदर्भात विचार करणार। साधारणतः 20 ते 25 वर्षापासून आदिवासी बांधव या ठिकाणी कामगार म्हणून काम करत आहेत। आता इथून संपूर्ण कामगारांनी आपल्या मेळघाटाची वारी केलेली आहे, काय सांगाल यावर? आता पुन्हा येतील नाही, हे तर अतिशय चुकीचं झालं आहे की ते इथून त्यांना जावं लागलं। कारण की मेळघाटमध्ये या काळामध्ये कूप कापण्याचं काम असतं पण उर्वरित काम नसतात, पण इथे येऊन जर त्यांना जास्त पैसे आणि मेहनताना मिळत असेल तर त्यांना तिथे कुठेही जायला त्यांना परवानगी द्यायला पाहिजे आणि इथून अशा प्रकारे त्यांनी जाणे हे खरं पाहिलं तर अतिशय दुर्दैवी आहे। नक्कीच या संदर्भामध्ये आपण काय ते योग्य मंत्री महोदयाशी मी चर्चा करणार आहे। सर्वे नंबर 9मध्ये मेडिकलची शासकीय जागा अधिकृत म्हणजे प्रस्तावित आहेत, सर्वे नंबर 35मध्ये JCB चालवलेला आहे, यामागे काय कारण असतं नेमकं?
नाही आता त्या कारण तर मलाही शोधायचंच आहे की बा निवडणूक आटोपल्याबरोबर या पद्धतीने कारवाई करणं याची तर मला पण उत्कंठा आहे. म्हणजे लोक हे काम थांबवल्याचं श्रेय घेतात आहे. मला फक्त एवढं जायचं की ही कारवाई कोणी करायला लावली आणि का करायला लावली याची चौकशी मात्र नक्की करणार आहे. सूरसुद्धा इथे निघालेला विटा भट्टी मालकांनी की राजकीय हस्तक्षेप, हा राजकीय हस्तक्षेप कोणाचा असेल काय सांगू शकतो? नाही आता मला असं वाटतं की राजकीय हस्तक्षेपाचा विषय तर नक्कीच आहे, 100% आहे. कारण की आतापर्यंत झाला नाही. बरं, मेडिकल कॉलेज वेगळ्या सर्वे नंबरमध्ये दिलेलं आहे आणि मी आत्ता खोब्रागडेंशी चर्चा करत होतो तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचे पण काही अधिकाऱ्यांशी या संदर्भात वाद झाले आहेत. त्यांनी आरोप पण केला आहे की फुकट विटा मागितल्या, तोही आरोप आहे. त्यामुळे कुठेतरी 2-3 हजार विटाही टाकल्या, त्यामुळे कुठेतरी संशयाला जागा आहे. आणि म्हणून आपलं असं स्पष्ट मत आहे की अशा पद्धतीने 15 वर्ष त्यांना तिथे जागा देण्यासाठी म्हणून मी प्रयत्न केला असं सांगायचं, त्यांच्याकडून त्याचा मोबदलाही घ्यायचा विटाच्या दृष्टीने. आणि हे तर या अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे, कार्यकर्त्यांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे की कशा प्रकारची अडवणूक आणि पिळवणूक केल्या जातं. हे योग्य नाही आणि जनता सगळं समजतं आहे. पण मी नक्की या संदर्भात सांगेन की या वीटधारकांना, वीट मालकांना, इथल्या कामगारांना योग्य ते न्याय मिळवून देण्यासाठी मी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या संदर्भात सरकार स्तरावर मी चर्चा करणार आहे. तशी ऑलरेडी मंत्री महोदयांची माझी चर्चा झालेली आहे. माझं फक्त एवढंच सांगणं आहे महसूल प्रशासनाला, अधिकाऱ्यांना की हे क्षेत्र जे आहे विटाभट्टीचं केवळ संकुचित नाही आहे, हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे याचा विचार अतिशय सकारात्मक करावा लागणार. 92,000ची चालांची पावती पैसे दिले 90,000 आणि पावती ही 48,000ची दिली. विजय लोखंडे तहसीलदारावर थेट आरोप केलेला आहे. नाही, याची चौकशी तर मी करायला लावणार आहे महसूल मंत्र्यांना. मी या संदर्भात पत्र देणार आहे. उद्याची निवडणूक आहे. सुजय विखे उभे आहेत, त्यांचा मुलगा, म्हणून ते सगळे निवडणुकीत लागले आहेत. हे आटोपली उद्याची निवडणूक की मी डायरेक्ट या संदर्भातली तक्रार माननीय विखे पाटील साहेबांना, माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटलांना आणि त्याचबरोबरीने माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी करणार की याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई महसूल विभागाने दिली पाहिजे. त्या संदर्भातलं पण पत्र माननीय कलेक्टर, माननीय विभागीय आयुक्त आणि पालकमंत्री यांना आम्ही देणार आहोत की असं तुगलकी निर्णय की वाटलं त्यावेळेला JCB फिरवून टाकायचा आणि कोणाचा आदेश, काही लेखी आदेश पाहावं लागेल आम्हाला की कोणी. तहसीलदार विजय लोखंडे म्हणतात की स्वयंभू आदेश आहे कोणाचा. याआधी त्यांनी म्हणजे सांगितलं की मेडिकलच्या शासकीय जागा अधीनस्थ असल्याने तिला 1 लाखची जागा खाली करायची होती. आता मात्र त्यांनी असं म्हटलं आहे कोणाची परमिशन नाही, मी स्वतः स्वयंभू म्हणजे आदेश काढलेला आहे. तो मालक थोडी आहे, तहसीलदार मालक नाही आहे तो. तुम्ही असं तोडता येत नाही कोणाचंही. नोटीस द्यावं लागेल त्यांना. स्वयंभू म्हणजे नोटीस दिली होती म्हणतात त्यांना आधी 1 वर्ष अगोदर दिली. त्यामुळे तहसीलदारी कोणाच्या हातचं बहुलं आहे का ते बघावं लागेल. इतकं सोपं थोडी आहे की यांच्या मागे कोणी नाही आहे, यांनी विटा दिल्या नाही बांधकामाला, फार्म हाऊस बांधायला म्हणून तोडून टाका, असं थोडी झालं. मठा का बाबाजीचा दाखवून देऊ त्यांना. यांच्या पाठीशी उभा आहे तुषार भारतीय. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आणि हे जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाईसुद्धा देण्यासंदर्भात आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार. 3-4 दिवस झाले. कोंडेश्वर परिसरातील विटा भट्टीचा विषय जो अतिशय गाजला आणि संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक वर्षापासून याच कोंडेश्वर मार्गावर असलेल्या विटा भट्टी मालकांच्या विटा भट्टीवर थेट JCB चालवण्यात आला आणि लाखोचं नुकसान केलं आहे. हीच माहिती मिळताच येथील संपूर्ण विटा भट्टी मालक एक झाले आणि थेट न्यायालयात धाव घेतली. एकीकडे महसूल विभागाने 20 मेपर्यंत यावर स्थगिती दिली. जेवढा माल असेल तेवढा काढण्यात यावा आणि जागा साफ करण्यात यावी सुद्धा आदेश देण्यात आला आहे. आता न्यायालयाने 20 जूनपर्यंत स्थगित दिल्याने पुन्हा तुषार भारतीय जे भाजपाचे पदाधिकारी नेते आहेत ते दिल्लीला असताना आता त्यांनासुद्धा त्यांनी फोन करून या ठिकाणी स्थगिती दिल्याची त्यांनी विनंती केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुषार भारतीयसह माजी महापौर
चेतन गावंडेसह अनेक पदाधिकारी थेट कोंडेश्वरच्या या विटाभट्टी दुपारच्या वेळी स्थळी पोहोचलेले आहे आणि ते सुद्धा यांनी चौकशी करण्यात येईल, तक्रार करण्यात येईल. ज्यांनी हे केलं आहे त्यांनासुद्धा त्यांची तक्रार करण्यात येईल. हे थेट त्यांनी आपली प्रतिक्रिया, संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहेत. पाहावं लागणार आहे याच विटाभट्टी या घटनेवर, ज्या ठिकाणी मोठ्या नुकसानाचं समोर जावं लागलं, त्या घटनेवर आता पुढील कारवाई काय होणार, तक्रार काय होणार आणि यावर खरोखरच विटाभट्टी मालकांसह हजारो शेकडोसह आदिवासी कामगारांना न्याय मिळेल का, ते सुद्धा आता पाहावं लागणार आहे. कॅमेरामन रोहित खळेसोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती.